विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजी 1 यामधलं फर्स्ट लेसन लॉज ऑफ मोशन. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण शिकलेलं आहे व्हॉट इज मोशन, स्पीड, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. आज आपण शिकणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हाऊ द बॉडी मूव्स इन अ सर्क्युलर पाथ याबद्दल आपण शिकणार आहोत. त्याच्यासाठी आपण काही ऍक्टिव्हिटीज घेऊया. आपण ऑब्जेक्ट म्हणून एक स्केच पेन घेतलेला आहे आणि त्याचं मोशन बघूया. लेट स्टार्ट. हियर द स्केच पेन इज मूव्हिंग इन ओनली वन डायरेक्शन. आणि इथे आपण ऑब्झर्व करत आहे, आपण एक स्केल घेतल्यामुळे डायरेक्शन चेंज होत नाहीये, कुठेच डायरेक्शन चेंज नाही करत आहे. म्हणजे इट मूव्स इन और द मोशन ऑफ दिस स्केच पेन इज linear. Now I am taking here an object. We know about it. It is a triangle. Now start moving sketch pen along the triangle. Here I am starting moving. Now the sketch pen get turned means changes its direction. Again here it changes its direction, again continues its motion and again change the direction. Means in case of triangle has three sides. आणि स्केच पेनचा जर आपण विचार केला तर हा स्केच पेन फर्स्ट, सेकंड पॉइंट आणि थर्ड पॉइंटला आपले डायरेक्शन चेंज करतो. सरळ जायचं पण इथे फर्स्ट पॉइंटला चेंज केलं, नंतर सेकंड पॉइंटला. अशा पद्धतीने जर आपण एखाद्या ऑब्जेक्टचं ट्रायंग्युलर शेपमध्ये मोशन बघितलं तर इट चेंजेस इट्स पाथ ॲट 3 points. लेट्स टेक अ स्क्वेअर. वी नो दॅट नाव हाऊ मेनी टाइम्स इट विल चेंज इट्स डायरेक्शन. 1, 2, 3 and 4. तर स्केच पेननी या ऑब्जेक्टनी 4 टाइम्सला डायरेक्शन चेंज केली. इफ वी टेक हेक्सागॉन, सांगू शकतो आपण किती वेळा हे डायरेक्शन चेंज करेल. 1, 2, 3, 4, 5 and 6. अशाच पद्धतीने जर आपण विचार केला, हे जे पॉलिगॉन्स घेतले आपण, ट्रायंगल हॅज 3 sides म्हणून ऑब्जेक्टने 3 टाइम्सला डायरेक्शन चेंज केले. रेक्टँगल, स्क्वेअर, हेक्सागॉन, अशा पद्धतीने जर आपण एक पॉलिगॉन असा घेतला की दॅट हॅज इनफायनाईट साईड. आता इनफायनाईट साईड म्हणजे या ऑब्जेक्टला इनफायनाईट टाइमला त्याचा पाथ चेंज करावा लागेल. मग हा जर इनफायनाईट टाइमला पाथ चेंज करेल तर यावरून आपण एक अंदाज पकडू शकतो की जस्ट चेंजिंग इट्स पाथ देन वी गेट अ सर्क्युलर पाथ. तर या सर्क्युलर पाथ बद्दल आपण विचार करूया. अजून एक एक्झाम्पल घेऊ. नाउ ऑब्झर्व द मोशन ऑफ सेकंड हँड ऑफ द क्लॉक. आता जर आपण इथे बघितलं तर हा जो सेकंड हँड आहे हा कॉन्स्टंट स्पीडने रोटेट होत आहे. आणि कॉन्स्टंट स्पीडने रोटेट होताना प्रत्येक पॉइंटला हा काय करतो, आपले डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन चेंज करतो. It is continuously changing the direction of displacement, means the velocity of that second hand is continuously changes. म्हणजे आपण विचार करूया की सेकंड हँड हा याचा जो टीप आहे हा सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होत आहे. द टीप ऑफ सेकंड हँड मूव्स इन अ सर्क्युलर पाथ हॅव्हिंग कॉन्स्टंट स्पीड चेंजिंग डिस्प्लेसमेंट कंटिन्युअसली. एक आपण सेकंड हँड असंच आपण एक एक्झाम्पल घेऊया अजून. मार्बल इन अ सर्क्युलर रिंग. अगेन मार्बल इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड बट कंटिन्युअसली चेंज इट्स डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. कंटिन्युअसली चेंज करत आहे. मग याला आपण म्हणू शकतो की धिस ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन सर्क्युलर पाथ. म्हणजे या ऑब्जेक्टचं जे मोशन आहे हे अलॉंग अ सर्क्युलर पाथ आहे. म्हणजे यावरूनच आपण सांगू शकतो की
युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल आपण जर विचार केला तर सिंपल थिंग, मोशन ऑफ ऑब्जेक्ट along a circular path with constant speed, along a circular path with a constant speed is called as circular uniform circular motion. तर बघूया आपण थोडं. आपल्याला यावरून कळलेलं आहे की when an object moves with constant speed along a circular path, जर एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल सर्क्युलर पाथ अलॉंग, then the motion is called as uniform circular motion. Now example मध्ये आपण काही घेऊ शकतो. आता बघितलं आपण मार्बल मुव्हिंग इन सर्क्युलर पाथ. जर बायसिकल व्हील असेल, त्याला अटॅच झालेला काही ऑब्जेक्ट असेल, then it is also moving in circular path. Second hand of the clock, then anything, fan, motion of fan. तर अशा पद्धतीने these objects move in circular path, therefore it has uniform circular motion. आता जर हा सर्क्युलर पाथ ऑक्युपाय करतोय, आपण म्हटलेलं आहे की डायरेक्शन चेंज होत आहे. डायरेक्शन चेंज होत आहे म्हणजे इट्स कंटिन्युअसली चेंजेस इट्स वेलॉसिटी चेंज होईल, आणि वेलॉसिटी चेंज होत आहे म्हणजे इट हॅज अ ॲक्सिलरेशन. तर त्याला ॲक्सिलरेशन आहे. वी कॅन से दॅट द मोशन इज रिलेटेड विथ ॲक्सिलरेशन. जर आपण वेलॉसिटी बद्दल फॉर्म्युला फाइंड करण्याचा प्रयत्न केला, वी नो दॅट स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम and the velocity equals to displacement upon displacement. The body get displaced in circular path, and this distance is nothing but a circumference of circle, and it has a formula. Distance means circumference of circle 2 pi r, and time is taken as t. Then we get a formula for uniform circular motion. Velocity equals to 2 pi r upon t. यानंतर आपण बघूया व्हॉट इज डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. व्हॉट इज डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. या सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटीची डायरेक्शन काय राहील हे बघूया आपण. चला एक व्हिडिओ ऑब्झर्व करूया. या व्हिडिओवरून आपल्याला लक्षात आलं की वेन अ बॉडी इज परफॉर्मिंग अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर आपण विचार केला, या पॉईंटला विचार केला, आणि या पॉईंटला जर आपण वेलॉसिटीचे डायरेक्शन बघितली, तर द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज अलॉंग टँजेंट टू द पाथ ॲट दिस पॉईंट. हे जे टँजेंट काढलेली आहे, या पाथने, या टँजेंटच्या डायरेक्शननी वेलॉसिटीची डायरेक्शन राहील. आपण दिवाळीत बघितला, जेव्हा चक्री फिरते तेव्हा त्याचे जे स्पार्कलिंग्स आहे ते सगळे या डायरेक्शनने आपल्याला मूव्ह होताना दिसतात. तर दिस इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. आज आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलं आहे व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. थँक्यू.